वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण काय करणार आहे, ग्रामसेवक भरतीशी संबंधित जे काही मागील वर्षी जे पेपर झाले होते, मागील वर्षी म्हणजे आपण बघतो मागच्या काही वर्षामध्ये जे काही पेपर झाले होते त्यामध्ये जे काही PYQ विचारले होते ते आपण बघणार आहोत. ते वन लाईनर स्वरूपातच होते आणि त्यामध्ये प्रामुख्याने GSचा सुद्धा भाग येतो. GSमध्ये तुम्हाला माहिती आहे कोणकोणत्या गोष्टी येतात, तर इतिहास आहे, विज्ञान आहे, त्याच्यानंतर अर्थशास्त्र आहे, पॉलिटी आहे, तसंच आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारचे समाजसुधारक आहेत, तसंच आणखी काही करंट अफेअर्सशी रिलेटेड डेटा आहेत, भूगोलशी संबंधित आहे, इतिहासाशी संबंधित गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश होतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, महापोर्टल आणि IBPS यामध्ये खूप तफावत आहे. महापोर्टलचे जे काही पेपर होते ते अतिशय सोपी, मीडियम असे म्हणजे त्यामध्ये प्रश्न पडत होते. पर्टिक्युलरली 4 ऑप्शन त्याच्यामध्ये होते. आणि आता आपण IBPS पॅटर्ननुसार जर बघितले तर कुठे कुठल्या परीक्षांमध्ये सोपे प्रश्न, कुठे कुठल्या परीक्षांमध्ये कठीण प्रश्न म्हणजे असे सुद्धा विचारण्यात आलेले आहे. तर पॅटर्न काय फिक्स पडेल हे सांगता येत नाही, कारण आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. परंतु आपण बघतो की महापोर्टल आणि IBPSमध्ये प्रश्नांच्या स्वरूपात एक बदल आहे की तिथे प्रश्नांमध्ये आपण बघतो 4 ऑप्शन होते महापोर्टलच्या वेळेस, आणि आता IBPS परीक्षानुसार जर आपण बघितले तर प्रश्नामध्ये एकूण 5 ऑप्शन तुम्हाला मिळणार आहेत. मित्रांनो, इथे मी महापोर्टलने घेतलेले जे काही प्रश्न होते ते प्रश्न आणलेले आहे, म्हणजे PYQ आणलेले आहेत. तर लक्षात ठेवा, IBPSच्या आणि महापोर्टलच्या परीक्षांमध्ये साम्य नाही, वेगवेगळे प्रश्न आहेत म्हणून लक्षात ठेवा. परंतु एक आवाका म्हणून प्रश्न कसे असतात किंवा आता आपल्याकडे डेटाच नाही, मग अशा वेळेस आपण काय करू शकतो, तर नक्की ते PYQ ॲनालिसिस करू शकतो. आणि PYQ ॲनालिसिस कसे करायचे हे मी तुम्हाला सांगते. म्हणजे एका PYQच्या किती इर्दगिर्द आणि 360 फिरायचं हे तुम्हाला सांगते, म्हणजे ॲनालिसिस कसं असावं. आणखी महत्त्वाची गोष्ट, आता IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला मी सांगितलं प्रश्न कसे पडतील हे तर सांगताच येत नाही, कारण निश्चित नसतेच की परीक्षेमध्ये कसे पडतील म्हणून प्रश्न. तर एक गोष्ट नक्की सांगू शकते, त्यांनी एक सिलेबस दिला आहे आणि त्या सिलेबसनुसार आपण काय केलं आहे, म्हणजे IBPS पॅटर्ननुसार काय केलेलं आहे, म्हणजे त्यांनी जो सिलेबस दिला होता ना ग्रामसेवकसाठी, त्या सिलेबसनुसार काय केलं आहे, आपण लेक्चर घेतले आहे आणि लेक्चरची पूर्ण सिरीजच आहे. तुम्हाला ग्रामसेवक भरतीशी संबंधित पूर्ण लेक्चर फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि त्याची जी प्लेलिस्ट आहे, लिंक आहे, व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बघा, कमेंट बॉक्समध्ये सोपं जाईल, पिन कमेंट असेल त्याला बघा आणि त्या लेक्चरच्या जे काही प्लेलिस्ट असेल तिथे टच करा. त्या टच केल्यानंतर तुम्हाला पूर्ण प्लेलिस्ट मिळून जाईल, पूर्ण लेक्चर त्यामध्ये मिळतील, म्हणजे तुमच्या पूर्ण कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग होईल. अशा प्रकारे सोप्या भाषेमध्ये ते लेक्चर तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत. आणि त्यासाठी मित्रांनो कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा कोणत्याही प्रकारची फी तुमच्याकडून आकारण्यात आलेली नाही, सर्वांसाठी ते मोफत आहेत. तर नक्की त्या गोष्टीचा लाभ घ्या आणि इतरांनासुद्धा त्या गोष्टी शेअर करा, म्हणजे लेक्चर लिंक शेअर करा. तर मित्रांनो, इथे महापोर्टलचे प्रश्न आहेत ते घेणार आहे आणि त्याच्याशी संबंधित आजूबाजूचा जो एरिया आहे तो सुद्धा आपण कव्हर करू. या व्यतिरिक्त आपण या चॅनलवर बरेचसे स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड व्हिडिओसुद्धा अपलोडेट करत असतो. समोर कंबाईन एक्झाम आहे, त्याच्या दृष्टीने आपण सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स त्याचेसुद्धा लेक्चर अपलोडेट करणार आहोत. तर तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा अपडेटेड माहिती या चॅनलवर टाकली जाईल तेव्हा तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच अपडेटेड माहिती तुमच्यापर्यंत यूट्यूब जे आहे ते पोहोचत असते नोटिफिकेशनच्या माध्यमातून. म्हणून सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला तर मित्रांनो, आता प्रश्नांना सुरुवात करूया. यामध्ये पहिला प्रश्न आहे, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्त्री प्रतिनिधीसाठी एकूण जागांच्या रिकामी जागा राखीव असतात. तर यामध्ये ऑप्शन पाहू, काय काय ऑप्शन सांगितले म्हणून. 1/2, 1/3, 3/4 आणि 1/4. तर अशा प्रकारे ऑप्शन दिले. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ग्रामपंचायतीमध्ये स्त्री प्रतिनिधींसाठी अध्यक्षपदासाठी आरक्षण असते. आपण त्यामध्ये बघतो किती स्त्री प्रतिनिधी असू शकतात. तर लक्षात ठेवा, भारताच्या बाबतीत आपण जर बघितलं मित्रांनो, तर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये काय सांगितलं आहे, तर 73व्या घटना दुरुस्तीनुसार, कोणती घटना दुरुस्ती, 73व्या घटना दुरुस्तीनुसार भारतामधील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे, 33.33, म्हणजेच आपण बघतो 1/3 असं आरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे टक्क्यापैकी आपण जर बघितलं 100% पकडलं तर त्यापैकी 33.33, 1/3 एवढं आरक्षण महिलांना देण्यात आलेलं आहे 73व्या घटना दुरुस्तीनुसार. परंतु आपण बघितलं तर महाराष्ट्र सरकारने कायदा करून काय करण्यात आलेलं आहे, तर स्त्रियांना जे काही आरक्षण आहे एकूण आपण बघतो ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, तर ते पर्टिक्युलरली आपण आता ग्रामपंचायतीच्या बाबतीत बघत आहोत. तर ग्रामपंचायतीमध्ये आपण बघतो 1/2 म्हणजे 50% आरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे एकूण जागांच्या किती टक्के राखीव जागा असतात महिलांसाठी, तर 1/2
एवढ्या राखीव जागा असतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. आणि या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला म्हणजे पूर्ण डिटेल माहिती पाहिजे असेल ग्रामपंचायतच्या बाबतीत तर प्लेलिस्ट टाकलेली आहे ग्रामसेवकची, त्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. सोबतच आपण बघतो की तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ लिंकसुद्धा टाकीन, त्यामध्ये तुम्हाला सगळं बेसिक स्ट्रक्चर समजून जाईल ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था याच्या बाबतीत, जेणेकरून तुम्ही ते लेक्चर पाहून तुम्हाला पूर्ण एरिया आणि ग्रामपंचायतबाबत संपूर्ण माहिती होईल. तर आता पुढचा प्रश्न घेऊ आपण. 6001 ते 7500 लोकसंख्येकरता ग्रामपंचायत सदस्य किती असतात? तर मित्रांनो बघा, मी तुम्हाला काही गोष्टी सांगते. सुरुवातीला मित्रांनो आपण ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य असतात ह्या गोष्टी समजून घेऊ. कितीची बॉडी असते असं म्हणतात ना, तुमची ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतीची बॉडी कितीची आहे असं विचारतात ना, म्हणजे सदस्य संख्या किती आहे असं विचारण्याचा तिथे अर्थ असतो. तर आता बघा, ग्रामपंचायत असेल कुठलीही ग्रामपंचायत पकडा, त्यामध्ये कमीत कमी म्हणत आहे मी, कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17 सदस्य असू शकतात. काय बोलली मी? कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17 सदस्य असू शकतात. म्हणजे मित्रांनो इथे तुम्हाला काही गोष्टी क्लिअर झाल्या की 7 ते 17 अशा प्रकारे सदस्यांची रेंज असते असं तुम्हाला समजलं. तर ठीक आहे, आता ही जी मग आता ही संख्या नेमकी ठरवतात कशी, म्हणजे किती असायला पाहिजे, कोणत्या ग्रामपंचायतीची किती? तर बघा, ही जी सदस्य संख्या असते ना ते ठरवतात कशावरून? तर लोकसंख्येवरून. म्हणजे एखाद्या गावाची लोकसंख्या किती आहे त्यावरून त्याची सदस्य संख्या ठरवतात. गोष्ट लक्षात घ्या, कमीत कमीच्या ठिकाणी ते काय टाकू शकतात तुम्हाला? किमान. जास्तीच्या ठिकाणी तुम्हाला काय सांगू शकतात? कमाल. किमान, कमाल म्हणजे हे शब्द तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. असे सुद्धा शब्द बदलून येतात तर फसगत होऊ शकते, कारण की बऱ्याच लोकांना माहिती नसते म्हणून. तर आता मी काय सांगत आहे की ही जी लोकसंख्या आहे ती म्हणजे ही जी सदस्य संख्या आहे ती कशावर डिपेंड असते? लोकसंख्येवर. समजा तुम्हाला विचारलं, समजा माझं गाव आहे तर माझ्या गावामध्ये कितीची ग्रामपंचायतीची बॉडी आहे असं जर मला विचारलं, मी सांगेल 13ची बॉडी आहे. मग तुम्हाला समजलं पाहिजे 13ची बॉडी आहे म्हणजे यांच्या गावामध्ये किती लोकसंख्या असू शकते, कितीच्या दरम्यान असू शकते. तर ते गोष्टी म्हणजे त्या ज्या गोष्टी आहेत त्या आता तुम्हाला क्लिअर होतील. समजा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की 1500पेक्षा कमी जर एखाद्या गावाची लोकसंख्या असेल तर तिथे कितीची बॉडी असते? 7ची. काय म्हटलं मी? 1500पेक्षा कमी जर लोकसंख्या असेल त्या ठिकाणी 7ची बॉडी असते. तेच जर आपण बघितलं 1500 ते 1 ते 3000 दरम्यान असेल तर 9ची बॉडी असते, म्हणजे 9 सदस्य संख्या असते ग्रामपंचायतीची. जर लोकसंख्या ही 3001 ते 4500 दरम्यान असेल तर 11 सदस्य संख्या असते ग्रामपंचायतीची. लोकसंख्या ही 4501 ते 6000 दरम्यान असली तर सदस्य संख्या 13 असते. 6001 ते 7500 दरम्यान लोकसंख्या असली तर सदस्य संख्या 15 असते. आणि 7501 किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असली एखाद्या गावाची तर सदस्य संख्या किती असते? 17 असते. मग आता इथे तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे की 6001 ते 7500 लोकसंख्येकरता ग्रामपंचायत सदस्य किती असतात? तर तुमचं उत्तर काय यायला पाहिजे? ऑप्शन क्रमांक बी म्हणजे 15. मित्रांनो अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला क्लिअर झाला असेल. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की सांगता की माझ्या गावाची लोकसंख्या, समजा माझ्या गावाची सदस्य संख्या जी आहे ते 13 आहे, म्हणजे ग्रामपंचायत बॉडी 13ची आहे. तर आता तुम्ही मला सांगा माझ्या गावाची लोकसंख्या किती असेल, म्हणजे किती दरम्यान असेल हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि हे जर तुम्हाला या प्रश्नाची उत्तर देता आली म्हणजे तुम्हाला प्रश्न समजला, म्हणजे आजूबाजूच्या गोष्टीसुद्धा समजल्या आणि असा प्रश्न पडला तर तुम्ही प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. ह्या गोष्टी तुमच्या पाठच पाहिजेत. म्हणून माझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या की माझ्या गावाची जी सदस्य संख्याची बॉडी आहे ते कितीची आहे? 13ची आहे. म्हणजे माझ्या गावाची लोकसंख्या किती दरम्यान असेल हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मित्रांनो अशा प्रकारे प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, तुम्हाला प्रश्नाची उत्तर देता आली पाहिजे. तर समोर आपण प्रश्न पाहू, म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामध्ये लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये एकूण रिकाम जागा कटक मंडळे, त्यालाच कंसामध्ये लिहिलं आहे कंटेनमेंट बोर्ड्स आहेत. तर लक्षात ठेवा, म्हणजे हा प्रश्न पाहून तुम्हाला थोडं विचारात पडले असेल की कंटेनमेंट बोर्ड काय असते, कटक मंडळ नेमकं काय हा प्रकार आहे. तर समजून सांगते की IBPS पॅटर्नने काय केलं आहे, सिलेबसमध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था नमूद केलेलं आहे पण बाकीच्या गोष्टी नमूद नाही केल्या आहेत. मग कधी याबाहेरसुद्धा प्रश्न विचारू शकते IBPS, सांगता येत नाही. तर सिलेबसच्या बाहेरसुद्धा प्रश्न पडतात, म्हणून लक्षात ठेवा. इथे कंटेनमेंट बोर्डबद्दल विचारलं आहे, म्हणजे कटक मंडळे. तर आपण बघतो महाराष्ट्रामध्ये एकूण 7 कटक मंडळे आहेत, म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शनमध्ये आपण बघितलं तर ए क्रमांक आहे ना, तर त्यामध्ये 7 सांगितले आहे, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर ते होईल. आता तुम्हाला कंटेनमेंट बोर्ड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी क्लिअरच करते, म्हणजे पूर्ण ॲनालिसिस करू. तर बघा कंटेनमेंट बोर्ड नेमकं काय असते, कटक मंडळे नेमकं काय असतात, त्याला आपण छावणी मंडळे सुद्धा म्हणतात बरं. म्हणजे हा सुद्धा सिमिलर गोष्ट, म्हणजे सिमिलर नावंसुद्धा लक्षात ठेवा, छावणी मंडळी या नावाने सुद्धा म्हणतात.
म्हणजे आपण बघितलं तर छावणी मंडळे हा सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थाचाच भाग आहे पण थोडा वेगळा प्रकार येते. तर आपण बघतो की छावणी मंडळांना सर्व अधिकार फक्त जे असतात ना ते मी काय म्हणत आहे फक्त केंद्र सरकारला असतात, राज्य सरकारला नाही. हे शब्द जे आहेत ते लक्षात ठेवा की छावणी मंडळाबाबत म्हणजे कटक मंडळाबाबत म्हणजेच कंटेनमेंट बोर्ड आहे त्याच्याबाबत जे काही सर्व अधिकार असतील ते फक्त कुणाला आहेत, केंद्र शासनाला आहेत, राज्य सरकारला नाहीत. म्हणजे आपण बघतो भारतामध्ये किंवा राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय लष्कराची छावणी असते त्या ठिकाणी राहत असलेल्या सैनिक व इतर सामान्य जनतेला मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी छावणी मंडळे जे असतात ते स्थापन केली जातात. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की हे जी मंडळे आहेत ते नेमकं कशासाठी स्थापन केली जातात. तर भारतामध्ये किंवा इतर राज्यामध्ये आपण बघतो, भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये पकडा तर ज्या ठिकाणी भारतीय लष्कराची छावणी असते त्या ठिकाणी राहत असलेल्या सैनिक किंवा इतर सामान्य जनतेला मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी छावणी मंडळे स्थापन केली जातात. आणि या छावणी मंडळावर भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाचं काय असतं थेट नियंत्रण असते. म्हणजे संरक्षण मंत्रालयाच्या अंडर ह्या गोष्टी चालत असतात. मग याची तरतूद कधी झाली ते सुद्धा सांगते. भारतामध्ये छावणी मंडळाचा कायदा ब्रिटिश काळातच तयार करण्यात आला होता. त्याला कंटेनमेंट ॲक्ट असं म्हणतात, 1924चा होता तो. परंतु आपण बघतो आता की 2006मध्ये संसदेनं काय केलं, सुधारित कंटेनमेंट कायदा मंजूर केला. आणि आता यानुसार आपण बघतो की सध्या भारतामध्ये छावणी मंडळाचा जो कारभार आहे तो या कायद्यानुसार चालतो. पूर्वी कोणत्या ब्रिटिश कायद्यानुसार चालायचा, कंटेनमेंट ॲक्ट 1924चा होता त्यानुसार चालायचा. म्हणजे यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत म्हणून तुम्हाला काही गोष्टी एक्सप्लेन करते डिटेलमध्ये. परंतु सध्याच्या घडीला 2006मध्ये सुधारित कायदा संसदेने पास केला होता त्यानुसार याचा आता काय चालतो, कारभार चालत असतो. तर आता मी तुम्हाला सांगितलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण किती कंटेनमेंट बोर्ड आहेत, 7 सांगितले ना. मग ते 7 कोणते कंटेनमेंट बोर्ड आहे यावर सुद्धा पुढे प्रश्न पडू शकतो. की असा प्रश्न पडला समजा तर की खालीलपैकी यापैकी महाराष्ट्रामध्ये नसलेलं कंटेनमेंट बोर्ड कोणतं, तर तुम्हाला एलिमिनेट करता आलं पाहिजे. म्हणून मी आता महाराष्ट्रातील 7 कंटेनमेंट बोर्ड आहेत त्याचीसुद्धा माहिती तुम्हाला सांग. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण 7 कंटेनमेंट बोर्ड आहे. रिपीट करते कारण लक्षात राहते. तर आपण बघतो की यामध्ये पुण्यामध्ये 3 आहेत. आता पुण्यामध्ये 3 आहेत तर कोणत्या ठिकाणी आहेत, तर बघा पुण्यामध्ये देहू रोड आहे, खडकी आहे आणि पुणे कॅम्प आहे. अशा 3 ठिकाणी छावणी मंडळ आहे म्हणजे कटक मंडळ आहे, म्हणजेच काय कंटेनमेंट बोर्ड आहेत. मग आता समोर आपण बघतो 3 तर झाले आपले. नाशिकमध्ये एक आहे देवळाली या ठिकाणी. नाशिकमध्ये कुठे, देवळाली या ठिकाणी. नंतर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं कंटेनमेंट बोर्ड आहे ते अहमदनगर या ठिकाणी आहे. कुणी नगर म्हणते, कुणी अहमदनगर म्हणते. तर लक्षात ठेवा महाराष्ट्राचं सर्वात मोठं कंटेनमेंट बोर्ड कुठे, अहमदनगर या ठिकाणी. नंतर आपण बघतो औरंगाबाद या ठिकाणी एक आहे आणि नागपूरमधील कामठी या ठिकाणी एक कंटेनमेंट बोर्ड आहे. अशा प्रकारे आपण 7 कंटेनमेंट बोर्ड बघितले, कुठले, महाराष्ट्रामधले. मित्रांनो आता मी तुमच्यासाठी काही प्रश्न देते की बघा भारतामध्ये एकूण किती कंटेनमेंट बोर्ड आहे म्हणजे छावणी मंडळ आहे, कटक मंडळ आहे, सिमिलर नावं लक्षात ठेवा. तर तुमच्यासाठी प्रश्न आहे भारतामध्ये एकूण किती छावणी मंडळे आहेत. तर आणखी दुसरा प्रश्न महत्त्वाचा की भारतामध्ये सर्वात मोठं छावणी मंडळ कुठे. आणखी तिसरा प्रश्न की भारतामध्ये सर्वाधिक छावणी मंडळे कोणत्या राज्यामध्ये आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे आणि ते किती आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. या तिन्ही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. प्रश्न महत्त्वाचे आहेत. या परीक्षेमध्ये नाही तर कुठे ना कुठे तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. तर मित्रांनो आपण एका प्रश्नाचं ॲनालिसिस घेतलं, त्याच्या आजूबाजू आपण फिरलो. म्हणजे मी तुम्हाला कटक मंडळाबद्दल बाकीची सुद्धा माहिती सांगितली. परंतु हा सुद्धा आपण कंटेंट जर वाढवत गेलो तर आणखी सुद्धा वाढवू शकते. परंतु मी फक्त परीक्षाभिमुख काही महत्त्वाच्या गोष्टीच तुम्हाला इथे सांगत आहे. मित्रांनो आता समोरचा जो प्रश्न आहे ना, एक लॉजिकल बेसवर आणि ॲप्लिकेशन बेसवर कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर विचारला गेलेला प्रश्न आहे. असे प्रश्न IPPS विचारते. असं मी का सांगते, कारण की अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगते. तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली पाहिजे तर प्रश्नाचे उत्तर आपल्याला सुटू शकते. तर आता आपण प्रश्न पाहू, नीट समजून घेऊ. आधी प्रश्न समजून घेतला की प्रश्नाच्या उत्तरापर्यंत चटकन पटकन पोहोचता येते. तर आपण प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे अलीकडील काळात महाराष्ट्रातील भूगर्भातील पाण्याची पातळी जी आहे ती खाली गेली आहे. आता भूगर्भातील पाण्याची पातळी हे सगळ्यांना समजत असेल, म्हणजे वॉटर टेबलशी संबंधित काही गोष्टी आहेत. तर मित्रांनो तर बघा आता यामध्ये 4 ऑप्शन दिले आणि त्यामधून आपल्याला उत्तर निवडायचं आहे. तर मित्रांनो आता ऑप्शन समजून घेऊ. पाण्याची खोली कमी झाली आहे, हे ऑप्शन होऊ शकते का, काय वाटते तुम्हाला. नंतर B ऑप्शन पाहू, जमिनीची जलधारणा क्षमता कमी आहे. C ऑप्शन पाहू, वर्षभरामध्ये जेवढे पाणी मुरते त्यापेक्षा जास्त पाणी उचलले जाते. इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली, उपसले जाते असं म्हणणं असेल त्यांचं.
आणि डी ऑप्शन आहे पावसाचे प्रमाण कमी झाले. तर मित्रांनो, आता आपण प्रश्न नीट समजून घेतला. काय सांगितलं आहे, काय विचारलं आहे, कारण विचारलं आहे कशाबद्दल. अलीकडील काळामध्ये जी काही महाराष्ट्रातील भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली आहे त्याचं अलीकडील काळामधील काय विचारलं आहे, कारण विचारलं आहे. तर आपल्याला इथे काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. तर बघा, आपण प्रश्नाचं उत्तर कसं देऊ शकतो. अशा प्रश्नामध्ये दृष्टिकोन खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही कोणत्या व्ह्यूनी त्या पॉईंटला बघता. तर बघा, काही गोष्टी असतात त्या सेल्फ एक्सप्लेन असतात. प्रश्नामध्ये काही गोष्टी सेल्फ एक्सप्लेन सांगितलेल्या असतात. म्हणजे एखादं सेंटेन्स खूप लांब दिलेलं असते. म्हणजे ह्या ट्रिक IBPSमध्ये चालतात हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु बाकीच्या ज्या MPSC वगैरे आहे तिकडे ह्या ट्रिक चालतात. तर ट्रिक आहेत बरं, अशा म्हणजे लावतात ते, लागल्या तर ठीक, नाही तर नाही. तर आपण बघतो की यामध्ये 4 ऑप्शन आहे. 4 ऑप्शनमध्ये आपण बघितले, ऑप्शन समजून घेतले. तर जमिनीची खोली कमी झाली हे त्यामधलं कारण असू शकते का. तर जमिनीची खोली म्हणजे आपण वॉटर टेबलच्या बाबतीत बघितले, भूगर्भातील पाण्याच्या बाबतीत बघितलं. तर जमिनीची खोली कुठे कुठे पाणी एकदम वरसुद्धा लागते, कुठे कुठे झरेसुद्धा लागतात, तर कुठे कुठे खाली कितपर्यंत बोरवेलनी जर आपण करत गेलो तरीसुद्धा पाणी लागत नाही. म्हणजे जमिनीची खोली कमी आहे असं सांगू शकतो का. नाही. जमिनीची जलधारणा क्षमता कमी आहे हे सांगू शकतो का. आपल्याला माहीत आहे रेताळ वाळू आहे आणि त्याच्यानंतर जर आपण चिकन माती घेतली तर कोणाची जलधारणा शक्ती जास्त, कोणाची कमी, अशा प्रकारे आपल्याला डिफरन्स दिसून येतो. मग सगळ्याच मातीच्या बाबतीत असं होते का. नाही. तर पावसाचे प्रमाण कमी झाले. आता पावसाचं प्रमाण जरी कमी झालं असेल तर कुठेतरी पाऊस समजा जास्त पडत आहे ना, कुठे कमी पडतो कुठे जास्त पडतो असं थोडी आहे. कुठे जास्त पाऊस आहे कुठे कमी पाऊस आहे असं सुद्धा आपल्याला डिफरन्स पाहायला मिळते. परंतु एक गोष्ट आपण म्हणू शकतो मित्रांनो, भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होण्याचं कारण अलीकडील काळामधलं वर्षभरामध्ये जेवढे पाणी मुरते त्यापेक्षा जास्त पाणी उपसले जाते. इथे उचलले जाते मी तुम्हाला सांगितलं ते स्किप करा, तिथे उपसले जाते असा शब्द पाहिजे होता. कारण आपण बघतो जेवढं पाणी मुरते पावसाचं पाऊस जेवढा पडेल तेवढा पडेल, परंतु त्यामध्ये जेवढं पाणी मुरलं त्याला आपण इन्फिल्ट्रेशन रेट म्हणतो. ती जमिनीत पाणी मुरण्याचा रेट आहे त्याच्या रेट असतो तो इन्फिल्ट्रेशन रेट. म्हणजे किती पाणी मुरलं जमिनीमध्ये त्यावर आपण काढू शकतो. तर त्यापेक्षा जास्त पाणी आपण उपसलं जाते असं सांगितलेलं आहे. म्हणजेच मित्रांनो, उपसा जलसिंचन जे आहे ते कसं आहे तर जास्त आहे मुरण्यापेक्षा. म्हणजे आपण म्हणू शकतो म्हणजे जास्तीत जास्त उपसा केला जातो पाण्याचा. मग ते बोरवेलच्या स्वरूपात असो, विहिरींच्या स्वरूपात असो किंवा बऱ्याचशा धरणातून सुद्धा पाण्याचा उपसा केला जातो. नदी नाल्यातून सुद्धा म्हणजे नदींतून सुद्धा उपसा केला जातो. आपण बघतो शेतीसाठी किंवा उद्योगांसाठी पाणी वापरले जाते. आणि लोकसंख्या जसजशी वाढत आहे तसं तसा पाण्याचा वापरसुद्धा वाढत आहे. म्हणजे उपसा जलसिंचन जास्त प्रमाणे होत आहे. त्यामुळे आपण बघतो की वर्षभरामध्ये जेवढं पाणी मुरते त्यापेक्षा जास्त पाणी काय होते उपसलं जाते. म्हणून हे जे आहे तिसरं सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन आहे आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण आपण बघतो आधीसुद्धा पाणी होतं, त्यांनी अलीकडील काळामधील गोष्टी विचारल्या. आधीसुद्धा ह्या पाण्याच्या टंचाई होत्या, तेव्हासुद्धा ड्रॉट पडायचे, आतासुद्धा ड्रॉट पडतात. कधी कधी पाणीच नाही यायचं, 2-2, 3-3 वर्ष पाणी नाही यायचं, असे सुद्धा प्रकार आधीसुद्धा व्हायचे, आतासुद्धा होत आहे. जमिनीची खोली कमी झाली का हे तर त्याचं कारण होऊ शकत नाही. तर जलधारणा क्षमता कमी हे होऊ शकते, परंतु यापेक्षा हे सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन आहे आणि ते खूप बेटर वाटते. म्हणून आपण त्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक C दिलेला आहे आणि तोच म्हणजे प्रश्नामध्ये सुद्धा तेच उत्तर दिलेलं आहे. तर मित्रांनो, आता समोरचा प्रश्न पाहू. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केलेली तिहेरी संकरित गाय तयार करताना जर्सी व होलिस्टीन फ्रिजियन या विदेशी जातींचा तर रिकाम जागा या देशीय जातीचा उपयोग केला आहे. यामध्ये ऑप्शन पाहू डांगी, गीर, निमार आणि साहिवाल अशा प्रकारचे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर बघा मित्रांनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे, राहुरीचं आहे आणि त्यांनी तिहेरी संकरित गाय तयार केले आहेत. त्याला त्रिवेणी संगम असं म्हणतात. आणि जर्सी, होलिस्टीन फ्रिजियन आहे आणि त्यामध्ये ह्या झाल्या कशा विदेशी जाती. तर देशी जातीमध्ये कोणत्या गायीचा समावेश केला असा प्रश्न विचारला आहे. तर लक्षात ठेवा त्यामध्ये गीर गाय आहे, तर गीर गायचा समावेश केलेला आहे. म्हणजे पर्टिक्युलरली आपण जर विचार केला तर फुले त्रिवेणी नावाने सुद्धा यांना ओळखतात, म्हणून 3 जातींचा संकर आहे म्हणून. तर होलिस्टीन फ्रिजियन कशासाठी घेतली असेल, अधिक दूध उत्पादन देते. कारण आपण बघतो विदेशी गायींमध्ये सर्वाधिक दूध उत्पादन जे असते ते होलिस्टीन फ्रिजियनचं असते, तर म्हणून होलिस्टीन फ्रिजियन घेतलेले. तसं आपण जर्सी गाय असते ना तिच्यामध्ये स्निग्धांश जे असतं त्याचं प्रमाण अधिक असते. म्हणजे स्निग्धांश म्हणजेच काय फॅटचं प्रमाण कसं असते जर्सी गायीमध्ये, विदेशी गायीमध्ये अधिक असते, म्हणून त्याच्यासाठी ती गाय घेतली आहे. आणि आपण बघतो की गीर गाय कशासाठी घेतली, मग हे देशी गीर गाय घेतली कशासाठी असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा देशी गायींमध्ये काय असते त्या दूध जरी कमी देत असल्या तरी त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता कशी असते जास्त असते. आणि हेच कारण आहे की गीर गायीचा यामध्ये काय करण्यात आलं आहे समावेश करण्यात आला आहे. म्हणजे आपल्याला
फुले त्रिवेणी अशी जी संकरित जात आहे ती कशी तयार झाली असेल की अधिक दूध उत्पादन देणारी जात प्लस अधिक स्निग्धांश म्हणजे फॅट असणारी जात आणि आपण बघतो की रोगप्रतिकारक क्षमतासुद्धा चांगली आहे. म्हणून या तिघांच्या संकरातून एक फुले त्रिवेणी एक संकरित जात तयार केली गेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रश्नाचं ॲनालिसिस केलं. आता याच्या संबंधित पशुसंवर्धनासंबंधित आपण लेक्चरसुद्धा घेतलेले आहे. 1, 2, 3 पार्ट घेतले आहे. त्यामध्ये गायींच्या जाती घेतल्या आहे, म्हशींच्या जाती घेतल्या आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण जे काही जनगणना झाली होती म्हणजे जनगणना नाही पशुगणना झाली होती त्याच्या बाबतीतसुद्धा लेक्चर घेतलं आहे. तर अशा प्रकारे 3 महत्त्वाचे लेक्चर घेतले. तर आता आणखी शेळी मेंढी पालन जे आहे त्याच्या बाबतीत आपलं लेक्चर राहिलेलं आहे. ते सुद्धा महत्त्वाचं आहे म्हणजे त्याच्यावरसुद्धा प्रश्न पडलेले आहेत. तर मित्रांनो, त्याच्या लेक्चरच्या लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल म्हणजे कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल. त्या तुम्ही नक्की बघा. मी पूर्ण प्लेलिस्टच आहे, मी पुन्हा सांगत आहे, पूर्ण प्लेलिस्ट केली आहे, सिलेबस वाईज केली आहे. नवीन जो IBPSने सिलेबस घेतलेला आहे त्यानुसार आपण प्लेलिस्ट केली आहे. ते महत्त्वाचे लेक्चर आहे ते बघा. तिथे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. म्हणजे एक निदान प्रश्न जसेच्या तसे नाही पडले याची तर आपली शक्यता नाहीच की प्रश्न जसेच्या तसे पडतील. परंतु आपण बघतो एक कन्सेप्च्युअल क्लिअरिटी तुम्हाला आली तर तुम्ही प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. म्हणून जे लेक्चर आहे ते महत्त्वाचे आहेत. आता समोरचा प्रश्न पाहू. तर प्रश्न आहे मित्रांनो, कीटकांच्या लिंग प्रलोभन रसायनास रिकाम जागा अशी संज्ञा आहे. यामध्ये ऑप्शन पाहू. फेरोमन, इपेरिकॅनिया, मेलॅन्युलिका आणि यापैकी नाही. तर लक्षात ठेवा मित्रांनो, पीक संरक्षण या विषयाशी मध्ये या टॉपिकशी संबंधित हा प्रश्न आहे. आणि इथे आपण बघतो कीटकांच्या लिंग प्रलोभन रसायन. आपण बघतो कीटकांचं आपण वेगवेगळ्या पद्धतीने नियंत्रण करत असतो. त्यामध्ये कीटकनाशकं वापरत असतो, कुठे जैविक नियंत्रण करत असतो, कुठे नैसर्गिक पद्धतीने नियंत्रण करत असतो, तर कुठे आपण फेरोमोन ट्रॅप वगैरे वापरतो, कुठे आपण व्हायरसेससुद्धा वापरतो. HANPV असं म्हणतो ना आपण त्याला, हेलिकोवर्पा, आर्मीचिरा, न्यूक्लिअर पॉलीहायड्रोसिस व्हायरस. मी तुम्हाला याचा लॉंग फॉर्मसुद्धा विचारतात, शॉर्ट फॉर्मसुद्धा विचारतात. शॉर्ट फॉर्म देतील, लॉंग फॉर्म विचारतील, लॉंग फॉर्म शॉर्ट फॉर्म तुम्हाला प्रश्नामध्ये काही पण विचारू शकतात. तर लक्षात ठेवा बाकीच्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर आता लिंग प्रलोभन त्याला काम, गंध सापळे वेगवेगळे नावंसुद्धा आहेत. फेरोमोन ट्रॅप असं म्हणतो, फेरोमोन सापळेसुद्धा म्हणतात. म्हणजे आता आपण बघतो मित्रांनो की हे जे असतात हे कशासाठी वापरतात. तर कडधान्य आहे, तृणधान्य आहे, गडीत धान्य आहे. गडीत धान्य म्हणजे तेलबिया वर्गीय ज्याच्यापासून तेल निघते असे ते गडीत धान्यामध्ये. कडधान्य म्हणजे कशाला म्हणतात, त्याच्या 2 दल असतात त्याला म्हणजे डाळ वर्गीय जे आहेत ते कडधान्यामध्ये. तृणधान्य म्हणजे एकदल वर्गीय. गडीत धान्य म्हणजे की काय तर तेलबिया वर्गीय. यावरील तसेच आपण बघतो कापूस आहे, सूर्यफूल आहे. तसंच यावरील जे काही कीटक असतात ना, या कीटकांवर आपण बघतो म्हणजे कीटक पर्टिक्युलर कुठले, समजा घाटी अळी आहे, ठिपक्यांच्या बोंड अळी आहे, शेंद्री गुलाबी बोंड अळी आहे. त्यांचे जे पतंग असतात ना, पतंग म्हणजे कोण, मेल जे काही असतात ना, मेल पतंग असतात म्हणजे नर पतंग यांना पकडण्यासाठी आपण काय करतो, फेरोमोन सापळे जे असतात ते वापरले जातात. आणि त्यामध्ये फेरोमोन्स नावाचं काय वापरलं जाते तर रसायन वापरलं जाते. त्याला लिंग प्रलोभन रसायन असं म्हणतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय होते, ए आपल्या प्रश्नाचं उत्तर होते, फेरोमोन्स. ठीक आहे. आता तुम्हाला गोष्ट समजली असेल. एकात्मिक कीड व्यवस्थापन पीक संरक्षणामध्ये हा विषय मोडतो. पीक संरक्षणाच्या बाबतीत आपण एक बेसिक लेक्चर घेतलं आहे, त्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या आहे. तर त्यासुद्धा तुम्ही बघू शकता. इथे लेक्चर अवेलेबल आहे. लिंक तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सगळे लेक्चर बघू शकता. तर समोरचा प्रश्न मित्रांनो, रिकाम जागा हे बुरशीनाशक ताम्रयुक्त प्रकारचे आहेत. आता ताम्रयुक्त म्हणजेच काय तर बघा त्यामध्ये काय असतं, त्यामध्ये कॉपरचं कंटेन असेल. आता आपण बघतो बोर्ड मिश्रण हे जे एक प्रकार आहे म्हणजे गंधक मिश्रण, तर त्यामध्ये आपण गंधक आहे त्यामध्ये सल्फर वापरू. तर बोर्डो मिश्रणमध्ये आणि थायरम तर आहे ते एक बुरशीनाशक आहे. हे सगळे बुरशीनाशकच आहे. बोर्डो मिश्रण, थायरम, गंधक मिश्रण हे सगळे बुरशीनाशक आहेत. आणि तर आपण बघतो इथे बोर्डो मिश्रण का बरं याचं उत्तर आहे म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. तर बोर्डो मिश्रणामध्ये काय असते, कॉपर सल्फेट असते आणि लाईम असते. लाईम म्हणजे काय असते, चुना आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो म्हणजे शुद्ध भाषेमध्ये. आणि कॉपर सल्फेटला आपण शुद्ध भाषेमध्ये मराठीमध्ये मोरचूद असं म्हणतो. तर मोरचूद आहे, तसंच चुना आहे आणि आपण बघतो पाणी आहे. या तिघांचं मिश्रण करून बोर्डो मिश्रण तयार करत असतात. तर मित्रांनो इथे ताम्रयुक्त असं विचारलं आहे. आता ताम्रयुक्त म्हणजे कॉपर आपण असं म्हणतो ना, तर यामध्ये बोर्डो मिश्रण आहे, यामध्ये कॉपर सल्फेट आहे. तर कॉपर सल्फेटमध्ये आपण बघतो की कॉपर सल्फेट आहे त्याला मोरचूद असं म्हटलं, मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे यामध्ये असं सुद्धा प्रश्न विचारतात की याचं मिश्रण किती प्रमाणात आणि कसं असते. तर एकास 10 असा रेशो असतो. म्हणजे हा रेशो बदलून सुद्धा देतात. 10 100 असा सुद्धा रेशो देऊ शकतात. तर ते तुम्हाला समजायला पाहिजे. रेशो लक्षात ठेवा.
म्हणजे कसे असतात. समजा काही गोष्टी एक्सप्लेन करते. समजा 1 किलो तुम्हाला मोडसूद घेतलं, तुम्ही 1 किलो चुना घेतला तर 10 लिटर पाणी त्यामध्ये घ्यावं लागेल. जर समजा 10 किलो मोडसूद घेतलं, 10 किलो चुना घेतला तर 100 लिटर पाणी घ्यावं लागेल. म्हणजे अशा प्रकारे हे रेशो असतात. आता रेशो तुम्ही कंटेन ह्या गोष्टी तुम्हाला बेसिक गोष्टी आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या तर रेशो तुम्हाला समजते. म्हणजे अशा प्रकारे बोर्डो मिश्रण यामधलं कंटेंटसुद्धा सांगितलं आणि त्याच्या आजूबाजूत माहितीसुद्धा सांगितली. आता इथे ऑप्शनमध्ये सांगितले थायरम. थायरम जे आहे ते बुरशीनाशक आहे, परंतु आपण बघतो ते केमिकल आहे. आणि गंधक मिश्रण हे वापरलं जाते प्रामुख्याने. सल्फर, गंधकाला सल्फर असं सुद्धा म्हणतात आणि हे सगळे बुरशीनाशक आहेत म्हणून लक्षात ठेवा. परंतु पर्टिक्युलर इथे ताम्रयुक्त म्हटलं होतं म्हणून आपण बोर्डो मिश्रण हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर मित्रांनो, आता समोरचा प्रश्न पाहू. रिकाम जागा या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कोवळ्या पानांचा हिरवा रंग कमी होत जाऊन पाने पूर्ण पिवळी पडतात. तर यामध्ये प्रश्नामध्ये ऑप्शन आहे तांबे, जस्त, स्फुरद यापैकी नाही. तर मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना अन्नद्रव्याच्या बाबतीत, या प्रश्नामध्ये कधी कधी उत्तर तांबेसुद्धा दिलेलं आहे, कधी कधी जस्तसुद्धा उत्तर दिलं आहे, कुठे कुठे स्फुरदसुद्धा आहे. म्हणजे हा प्रश्न आहे ना, या प्रश्नाचे उत्तर जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उत्तर मिळतात आणि महापोर्टलनेच ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे घेतले आहेत. म्हणून हा प्रश्न आपण स्किप करू, कारण याचं निश्चित उत्तर सांगता येत नाही. तर आता समोरचा प्रश्न पाहू. राज्यात खालीलपैकी कोणत्या पिकाकरता इक्रिसॅट तंत्राचा अवलंब केला जातो, हा प्रश्न आहे. यामध्ये ऑप्शन पाहू. बाजरी, मका, भुईमुग आणि यापैकी नाही. तर लक्षात ठेवा, इक्रिसॅट या तंत्रज्ञानाचा वापर भुईमुग या पिकासाठी केला जातो. आता इक्रिसॅट काय आहे तर आपण बघतो एक संस्था आहे आणि ही जी संस्था आहे आणि एक तंत्रज्ञानसुद्धा आहे. आता इक्रिसॅट संस्था आपण बघितलं तर त्याला इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी अराईड ट्रॉपिक्स असं म्हणतात. इक्रिसॅटचा हा फुल फॉर्म आहे, हा सुद्धा विचारला आहे परीक्षेमध्ये. आणि भुईमुगासाठी इक्रिसॅट तंत्रज्ञान वापरतात, हा प्रश्न खूप वेळा पडला आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो. आणि इक्रिसॅटचं हेडक्वार्टरसुद्धा विचारतात. तर हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडते की इक्रिसॅटचं हेडक्वार्टर कुठे आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. यामध्ये जास्त पडत नाही, फक्त एवढंच गोष्ट लक्षात ठेवा की भुईमुग या पिकासाठी हा प्रश्न म्हणजे हे तंत्रज्ञान वापरलं जाते. तर समोरील प्रश्न पाहू मित्रांनो. खालीलपैकी कोणता जिल्हा पश्चिम विदर्भामध्ये नाही. तर भूगोलाशी संबंधित आहे. तुम्हाला पूर्ण प्रशासकीय विभाग आणि भूगोलाची जी की महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या संदर्भात माहिती तो तुम्हाला या पेपरसाठी पाहिजे म्हणजे पाहिजेच. तर आपण बघतो की खालीलपैकी कोणता जिल्हा पश्चिम विदर्भात नाही. तर विदर्भामध्ये आपण बघतो एकूण 11 जिल्हे मोडतात. तर पश्चिम विदर्भामध्ये किती, पूर्व विदर्भामध्ये किती, असा सुद्धा प्रश्न पडलेला आहे. तर आपण बघतो मित्रांनो की पूर्व विदर्भ आहे, पूर्व विदर्भामध्ये एकूण 6 जिल्हे मोडतात आणि पश्चिम विदर्भामध्ये एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. अशा प्रकारे पूर्ण विदर्भामध्ये 11 जिल्ह्यांचा समावेश होतो. आता प्रश्न विचारला आहे, खालीलपैकी कोणता जिल्हा पश्चिम विदर्भामध्ये नाही. पश्चिम विदर्भाचा भाग विचारला आहे. तो पश्चिम विदर्भामध्ये प्रामुख्याने बुलढाणा, अकोला, नंतर आपण बघतो वाशिम, नंतर अमरावती आणि यवतमाळ इत्यादी 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. तर यामध्ये आपण बघतो मित्रांनो वर्धा जिल्हा आहे. वर्धा जिल्हा इथे मी तुम्हाला सांगितलं आहे का नाही, वर्धा जिल्ह्याचा पूर्व विदर्भामध्ये समावेश होतो, पश्चिम विदर्भामध्ये नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय होईल तर वर्धा जिल्हा होईल. तर याच्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पश्चिम विदर्भ आपण बघितला कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो, तर एकदा पूर्व विदर्भाचा सुद्धा कोणकोणते जिल्हे मोडतात ते आपण समजून घेऊ. त्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया इत्यादी 6 जिल्ह्यांचा समावेश कुठे होते तर पूर्व विदर्भामध्ये होते. म्हणून लक्षात ठेवा. अशा प्रकारे मित्रांनो आपण जे विदर्भ आहे, विदर्भामध्ये प्रमुख 11 जिल्हे आहेत ते 11 जिल्हे बघितले. अशाच प्रकारे बाकीचे प्रशासकीय विभाग आहे त्यामध्ये किती जिल्ह्यांचा समावेश होतो, काय होतो, एक बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे. म्हणून भूगोलाशी संबंधित सुद्धा काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. तर मित्रांनो समोरचा प्रश्न पाहू. छत्तीसगड राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेस आहे असा प्रश्न विचारला आहे. त्यामध्ये ऑप्शन पाहू. पूर्वेस आहे का, ईशान्येस आहे का, पूर्वेस आणि ईशान्येस आणि यापैकी नाही असे ऑप्शन दिले. त्यामध्ये आपण बघतो छत्तीसगड हे जे राज्य आहे ते महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला आहे. तर आता मॅपमध्ये तुम्ही बघा. तर मित्रांनो मॅपमध्ये तुम्हाला दिसत असेल की पूर्व दिशेला छत्तीसगड आहे महाराष्ट्राच्या. तर अशा प्रकारे लक्षात ठेवा की उत्तरेला कोणतं राज्य आहे असा सुद्धा प्रश्न विचारू शकता, दक्षिणेला कोणतं राज्य असा सुद्धा प्रश्न विचारू शकता, आग्नेय दिशेला कोणतं राज्य असा सुद्धा प्रश्न पडू शकतो. तर लक्षात ठेवा उत्तरेला मध्य प्रदेश आहे. आपण बघतो म्हणजे लागून कोणत्या देशाला म्हणजे कोणत्या राज्याला कोणती सीमा आहे, महाराष्ट्र राज्याला कोणत्या देशातील कोणत्या राज्याची सीमा लागली असा सुद्धा प्रश्न पडू शकतो. तर लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टी ॲनालिसिस म्हणून लक्षात ठेवायचं तुम्हाला. बाकीच्या सीमासुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत. त्या या पलीकडे जाऊनसुद्धा प्रश्न पडू शकतात की किती जिल्ह्यांना मध्य प्रदेशची सीमा लागून आहे, किती जिल्ह्यांना छत्तीसगडची सीमा लागून आहे असे सुद्धा प्रश्न पडू शकतात. म्हणून हे भूगोलाशी संबंधित सर्व गोष्टी लक्षात असू द्या. तर मित्रांनो आता समोरचा प्रश्न पाहू. महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती ज्यांना भारतरत्न
मिळवले म्हणजे ज्यांनी भारतरत्न मिळवले ते कोण असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर आपण बघतो धोंडो केशव कर्वे आहेत आणि धोंडो केशव कर्वेबद्दल इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यांची शताब्दी होती म्हणजे 100व्या वर्षी त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यावेळेस आपण बघतो म्हणजे 1858मध्ये त्यांचा जन्म झाला आणि 1958मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने काय केलं तर सन्मानित केलं गेलं, म्हणून अतिशय महत्त्वाची ही गोष्ट आहे. तर महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी बऱ्याचशा संस्थासुद्धा सुरू केल्या. महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत यांनी विधवा विहोत्तेजक मंडळी आहे ते 1893मध्ये स्थापन केली होती. म्हणजे ही संस्था वर्धामध्ये स्थापन केली होती. वर्धामध्ये अनाथ बालिकाश्रम आहे त्याची स्थापनासुद्धा त्यांनी केली होती. निष्काम कर्ममठाची स्थापना त्यांनी केली होती. महिला विद्यापीठाची स्थापना त्यांनी केली होती. याच्याशी संबंधित इयरसुद्धा बाकीच्या परीक्षांमध्ये विचारले आहे, परंतु मी तुम्हाला फक्त बेसिक महत्त्वाच्या गोष्टी सांगते. तर महिला विद्यापीठाची स्थापनासुद्धा केली आहे, म्हणून त्यांना आपण महिला शिक्षणासाठी जे काही स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते म्हणून त्यांना ओळखले जाते. तर मित्रांनो, एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे समाजसुधारकांबद्दल तुम्हाला प्रश्न हमखास पडणार आहे आणि समाजसुधारक कोणते विचारतील हे सांगता येत नाही. काही महत्त्वाचे समाजसुधारक आहेत, तर महत्त्वाचे म्हणजे आपण बघतो सर्वच समाजसुधारक महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये पर्टिक्युलर जर विचार केलात आणि कोणत्या समाजसुधारक कसा प्रश्न पडेल हे सुद्धा सांगता येत नाही. कधी कधी वर्तमानपत्र विचारतील, कधी साहित्य संपदा विचारतील किंवा त्यांच्या कार्याशी संबंधित प्रश्न विचारतील. प्रामुख्याने आपण बघितलं तर जास्त करून परीक्षामध्ये महात्मा फुले आहेत, महर्षी कर्वे आहेत, त्याच्यानंतर आपण बघतो की बाबासाहेब आंबेडकर आहेत, तसेच आणखी स्त्री समाजसुधारक आहेत यावर प्रश्न पडतात, जसं ताराबाई शिंदे आहेत, त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले आहेत, पंडिता रमाबाई आहेत आणि महत्त्वाचे जे काही समाजसुधारक आहेत. परंतु हे जे समाजसुधारक आहेत तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास नाही करायचे. डिटेल म्हणजे परीक्षाभिमुख एकाचा तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बघावा लागेल, तेव्हा कुठे तुमचे समाजसुधारक कवर होतील आणि यावर 1-2 प्रश्न नक्कीच पडतील. म्हणजे 2 ते 4 मार्क तुम्हाला फिक्स करणारा टॉपिक आहे. या व्यतिरिक्त लोकमान्य टिळक आहे, गोपाळ गणेश आगरकर आहेत. बघा म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ भेटले तर वाटल्यास आपण घेतले असते तर म्हणजे घेऊसुद्धा समाजसुधारक जसा वेळ मिळेल तसे मी त्यांच्या रिलेटेडसुद्धा व्हिडिओ अपलोडेड करेल. म्हणजे गोपाळ गणेश आगरकरांवर IBPSने प्रश्न विचारलेला आहे, त्यानंतर गोपाळकृष्ण गोखलेंबद्दल प्रश्न विचारला आहे, लोकमान्य टिळकांबद्दलसुद्धा प्रश्न पडलेला आहे आणि जगन्नाथ शंकर शेट आहे. तसं बघितलं मित्रांनो प्रत्येक समाजसुधारक महत्त्वाचाच आहे. तर सांगताच येत नाही, प्रेडिक्ट करू शकत नाही कशावर प्रश्न पडतील म्हणून. एक गोष्ट लक्षात ठेवा, समोर मी संत तुकडोजी महाराज आहेत आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत आणि गाडगे बाबा आहेत यांच्याबद्दल व्हिडिओ टाकणार आहेत. कारण की गाडगे बाबा ग्राम स्वच्छतेशी रिलेटेड आणि तुकडोजी महाराज ग्रामीण भागाशी रिलेटेड, ही दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत. ग्रामीण भागाशी रिलेटेड यांचं वर्क आहे आणि ग्राम सुधारणा करण्यावर ह्या म्हणजे दोन्ही जे समाजसुधारक आहेत त्यांचं मोलाचं कार्य आहे. आपण बघतो मोलाचं योगदान आहे आणि त्यांच्याबद्दल प्रश्न पडलेले आहेत. या ग्रामसेवक परीक्षेमध्ये आधीचे PYQ आहेत त्यामध्ये प्रामुख्याने प्रश्न पडले आहेत. मी त्यांच्यावर सुद्धा भर देते, म्हणून ते समाजसुधारक आपण सुरुवातीला घेऊ. आणि त्यासाठीच मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेव्हा अपलोडेड केले जातील व्हिडिओ तेव्हा तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील. तर ठीक आहे, आता अशा प्रकारे समोरचे सुद्धा प्रश्न आहे, परंतु व्हिडिओ एक्सटेंड होईल. हे समोरचे जे प्रश्न आहेत ना ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. असे भरपूर प्रश्न आहेत ते सुद्धा समजून सांगायचे म्हणजे पंचवार्षिक योजना वगैरे आहेत त्यासुद्धा कव्हर करायच्या आहेत. तर ह्या ज्या योजना असतात त्या प्रामुख्याने मित्रांनो कंबाईन एक्झाम आहे, राज्यसेवा किंवा कुठल्याही प्रकारच्या सरळ सेवा एक्झाम आहे त्यावर पंचवार्षिक योजना किती दिवसाच्या संपून झालेल्या आहेत. 14पर्यंतच आपण बघतो, 12-13पर्यंतच त्यांची लिमिट होती, तर त्या संपून झाल्या तरीसुद्धा आजपर्यंत त्यावर प्रश्न पडलेले आहेत. कारण की इतिहास महत्त्वाचा असतो. तर पंचवार्षिक योजना खूप महत्त्वाच्या होत्या, त्यावर अजूनही प्रश्न पडतात. तो व्हिडिओ आपण पूर्ण व्हिडिओ घेऊ, A to Z ॲनालिसिस घेऊ. पंचवार्षिक योजनेच्या बाबतीत तुम्ही कुठली एक्झाम द्या त्यामध्ये तुम्ही UPSC जरी दिली ना तरी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येईल. अशा प्रकारे आपण पंचवार्षिक योजना घेऊ. तर महत्त्वाच्या योजना एकदा तुमचा व्हिडिओ क्लिअर झाला म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. म्हणजे तुम्ही कंबाईन द्या, राज्यसेवा द्या, सरळ सेवा द्या, कुठली एक्झाम द्या, ग्रुप B द्या, ग्रुप C द्या, ग्रुप D द्या, SSC द्या, SSC GD द्या, कुठली एक्झाम द्या, तुम्हाला पंचवार्षिक योजना महत्त्वाची आहे. एकदा त्या गोष्टी क्लिअर झाल्या म्हणजे झाल्या. तर आपण असेच लेक्चर अपलोडेड करत राहू आणि अशाच नवनवीन अपडेटेड माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच हे जे लिंक आहेत लेक्चरच्या त्या इतरांसोबत शेअर करा. तर मित्रांनो व्हिडिओ एक्सटेंड होते म्हणून आपण बघतो ते नंतर डाउनलोड करताना खूप प्रॉब्लेम होतो किंवा आवाज कमी जास्त होता, त्यामध्ये आपोआपच ह्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून आपण एक चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी आता इथे थांबूया आणि पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. आणि शेवटी जाता जाता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकून घेतल्या म्हणून तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये अशाच माहितीसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून